मित्रांनो, आपण फॉरेक्स करन्सी पेअर्स ॲनालिसिस करत होतो पेअरचं. त्यामध्ये आपल्याला एक ट्रेड दिसून येत आहे. याच्यामध्ये USD कॅडमध्ये म्हणजे US डॉलर वर्सेस कॅनेडियन डॉलर. तर 4 आवर्सची टाईम फ्रेम आहे. आता यावरती पाहायला गेलं तर इथं आपण पाहत आहे की इथे रेक्टँगलने डिमांड अँड सप्लाय झोन्स असे ड्रॉ केलेले आहेत स्क्वेअरमध्ये. ओके, तर बऱ्याच वेळा इथून USD कॅडने रेजिस्टन्स घेतलेला आहे आणि इथं सपोर्ट घेऊन पूर्ण तो वरती गेलेला आहे. तर आत्ताच्या सिच्युएशनला इथून त्याने रेजिस्टन्स फेस केलेला आहे. तर इथं आपण यामध्ये सेलिंगचा विचार करत आहे याच्या इथं आसपास, आणि नेहमीप्रमाणे SL आपल्या स्विंगच्या वरतीच राहणार आहे. SL थोडासा मोठा असला तरी चालतो, स्पाईकमध्ये तो जात नाही. ओके, महत्त्वाचं म्हणजे इथून त्याने रेजिस्टन्स ट्रेड घेण्याचं कारण इथे रेजिस्टन्स मल्टिपल वेळा त्याने रेजिस्टन्स फेस केलेला आहे. ओके, मल्टिपल रेजिस्टन्स फेस केलेला आहे. खाली तुम्ही पाहू शकताय की इथून एका ट्रेंड लाईनवरती ते सपोर्ट घेत आहे. ओके, ट्रेंड लाईनवरती सपोर्ट घेत आहे आणि खाली वरून रेजिस्टन्स घेऊन ते इथं नक्कीच येईल ट्रेंड लाईनला सपोर्ट घ्यायला. म्हणजे इथं आपलं एक सेलिंगचं एक टार्गेट छोटंसं इथं आपल्याला भेटू शकते 4 आवर्स टाइम फ्रेमवरती. आणि बॅकला जर बघितलं तर बॅकला सुद्धा इथे बऱ्याच वेळा या USD कॅडने इथून रेजिस्टन्स फेस केलेला आहे या लेवलपासून. ओके, तर हेच आपण 15 मिनिटच्या चार्टवरती एंट्री आणि एक्झिटचं पाहू. ओके, तर 15 मिनिटच्या चार्टवरती आपण इथं आलेलो आहे. ओके, 15 मिनिटचा हा चार्ट आहे. आता इथं आपला ट्रेडचा प्लॅन कसा राहणार आहे. आता इथं जे तो ज्याने सपोर्ट घेतलेला आहे. ओके, इथं तो ज्याने सपोर्ट घेतलेला आहे त्या सपोर्टच्या खाली त्याने एखादी कॅन्डल क्लोज केली की आपली एंट्री इथं इनिशिएट होईल. ओके, थोडंसं झूम करून दाखवतो. ओके, हा जो सपोर्ट आहे, जी ग्रीन मी सपोर्ट लाईन ड्रॉ केलेली आहे. ओके, त्याच्या खाली इथं एखादी कॅन्डल त्याने क्लोज केली तर हा ट्रेड बनत आहे. भले रिट्रेसमेंट नका येऊ द्या, फक्त या झोनच्या खाली एखादी कॅन्डल क्लोज झाली की आपला डाऊन साईडचा ट्रेड इथं प्लॅन होतोय. आता तसं पाहायला गेलं तर इथं याच्या आसपास आपला असणार आहे आणि या झोनच्या वरती SL राहील आपला. आणि टार्गेटचं जर पाहायला गेलं तर टार्गेट ती ट्रेंड लाईन असणार आहे आपली, कोणतीही ट्रेंड लाईन. ओके, ही ट्रेंड लाईन प्रॉपर ट्रेंड लाईन नसणार आहे, कारण इथंही मेजर टाईम इथं त्याने काय या झोनच्या मध्ये सपोर्ट घेतलेला आहे, म्हणजे याच्या आसपास आपलं टार्गेट राहील. जवळपास ते 1:1 असणार आहे. ओके, 1:1चं टार्गेट यामध्ये भेटू शकतं आपल्याला भेटलं तर. आणि इथं सुद्धा मी SL लावून क्वांटिटी माझी वाढवू शकतो. पण कसं आहे की फॉरेक्स मार्केटमध्ये मार्केट चालतं आपलं व्यवस्थित. ओके, मार्केट व्यवस्थित चालतं, पण थोडासा SL मोठा असल्याला बरं असतं की जेणेकरून स्पाईकमध्ये कोणते आपला SL हंट होऊ नये. आता फिबोनाची मी दाखवतो. आता तुम्हाला माहिती आहे की प्रत्येक व्हिडिओ मी माझी फिबोनाची यूज करतो. ओके, फिबोनाचीने कन्फर्मेशन भेटतं आपल्याला चांगलं. तर फिबोनाची इथं अशी मी ड्रॉ केली. तर फिबोनाची ड्रॉ केली तर फिबोनाचीनुसार कदाचित हे असं होऊ शकतंय की इथून कुठून तर रिव्हर्सर घेऊन इथून रेजिस्टन्स घेत मार्केट पडू शकतंय. ओके, पडू शकतंय किंवा इथून सस्टेन होऊन इथून येऊन असं पडू शकते, काही होऊ शकते. फिबोनाचीचं रेजिस्टन्स लेवल खूप वरती आहे. ओके, पण इथून त्याने इथे एक मेजर सपोर्ट होता, तिथून एक रेजिस्टन्स फेस केलेला आहे. ओके, याच्यानंतर सुद्धा एंट्री बनवू शकते. प्रत्येक वेळेस एखादा टूल वर्क करेल असं नाही, कधी कधी प्राइस ॲक्शन सोबत आपल्याला चालावं लागतं. ओके, तर आता मी शॉर्ट सेलिंगच्या टूल्सच्या आधारे ड्रॉ करून तुम्हाला आपले एंट्री एक्झिट दाखवतो. ओके, इथे SL पाहायला गेलं तर समथिंग ठीक आहे. इथे 1 पॉईंट वाढवतो. 1.35 झाला आपली इथं शॉर्ट सेलिंगची एंट्री लाईन. SL आपला राहील जवळपास $2.50, म्हणजे जवळपास $2.50 SL आपण इथं टाकलेला आहे. आणि टार्गेट 1:1चं ठेवलं तरी काही विषय नाही. इथं 1:1चं टार्गेट इथे मी ठेवत आहे. $2.50 असेल. $2.50 हे बिगिनर्ससाठी महत्त्वाचं आहे. स्टार्टिंगला 1:1 तरी कॅप्चर करणं मुवमेंटनुसार. नंतर मग एखादा प्रो झाल्यावर मग काही नाही. आता एखादा प्रो असेल, प्रो ट्रेडर वगैरे इथं त्यांच्या ॲनालिसिसनं ठेवू शकतात SL, पण मी ते SL का ठेवत नाही. ओके, जरी एंट्री झाली तर आपली फिबोनाचीच्या लेवल पाहायला गेलं तरी इथं आहे. ओके, फिबोनाचीच्या लेवल इथं आहेत. इथून फेकआउट देऊन ते आपला SL हिट करू शकतं. हे बिगिनर्सला कळत नाही. बिगिनर्स काय करणार, याच्या खाली सेल करणार, इथे SL करणार, असं नाही ना चालत. ओके, तर मी दाखवलेलं आहे तुम्हाला की थोडंसं झूम आउट करतो की आपली एंट्री एक्झिट कुठं राहील. हे दाखवलेलं आहे. 1:1च टार्गेट आहे आपल्या, जास्त काही नाही. 0.01 लॉट इथं सेल करणार आहे.
ओके, तर पाहूया ट्रेड काय भेटतोय, ट्रेड आपल्याला का नाही टार्गेट होतंय काय. जसा जसा ट्रेड थोडे प्रोसेस जाईल तसं मी यावरती व्हिडिओ बनवत जाईल. ओके, भेटूया थोड्या वेळात. जसं की मित्रांनो, हा ट्रेड आपण दिला होता, यामध्ये आपली एंट्री झालेली होती आणि मी काय बोललो होतो की आपण जे फिबोनाची रिट्रेसमेंट टूल आहे, ओके, ते इथपर्यंत असं ड्रॉ केलेलं फिबोनाची लेवल आधीच्या ह्याच्यामध्ये पाहू शकताय तुम्ही. तर मी काय म्हणलेली, ही जी 0.56ची जी लेवल आहे, कदाचित एंट्री करून रिजेक्शन घ्यायला ते तिथपर्यंत जाऊ शकते आणि प्रॉपर तशाच वेने रिजेक्शन घेतलेलं आहे आणि ट्रेड आपला इथं इनिशिएट झाल्यानंतर इथपर्यंत जो चालला. ओके, समथिंग $1 आसपास आपलं प्रॉफिट चाललं होतं आणि सध्याला ट्रेड हा रिव्हर्स फिरून थोडासा काहीतरी लॉस चाललेला आहे आणि वरून जी ही ट्रेंड लाईन येत आहे त्याला पुन्हा एकदा याने रिजेक्शन घेतलेलं आहे. तर थोडा वेळ पाहूया आता काय यामध्ये काय होतंय, एसेल होतोय की काय. आणि नेहमीप्रमाणे आपण हा स्विंगच्या वरती एसेल ठेवलेला आहे, कदाचित मी इथपर्यंत ट्रेल करू शकतोय. 1.36 पर्यंत मी त्याला ट्रेल करू शकतो. ओके, तर टार्गेट होतंय की एसेल होतंय पाहूया आता. ट्रेड तर आपला परफेक्ट होता. 4 आवरवरती फिबोनाची रिट्रेसमेंट मिळवती सुद्धा त्याने योग्य वर्क केलेला आहे. $1 पर्यंत प्रॉफिटमध्ये चाललेला. आता स्लाइटली लॉसमध्ये आपला ट्रेड सुरू आहे. पाहूया नेक्स्ट अपडेटमध्ये काय प्रोसेस होतं या ट्रेडची. ओके, जसं की तुम्ही पाहता, आपण USD CADचा जो ट्रेड दिलेला होता तो ट्रेड जवळपास आपल्या टार्गेटच्या आसपास आलेला आहे आणि ट्रेंड लाईनवरती सुद्धा त्याने व्यवस्थित प्रकारे सपोर्ट घेतलेला आहे. शेजारी तुम्ही ते स्क्रीन रेकॉर्डिंग पाहू शकता की जे आपलं करंटली प्रॉफिट चालू आहे. आता इथं टच केल्यानंतर आपलं जे $2.5 प्रॉफिट होणार होतं ते थोडंच कमी दिसतंय. असं का होतं, कारण हा जो ट्रेडिंग व्ह्यूचा चार्ट आहे त्यामधील प्राईसच्या मुवमेंट वेगळ्या राहतात आणि जे ब्रोकर एक्सनेस वगैरे राहतात त्यामुळे चार्टच्या मुवमेंट वेगळ्या राहतात, त्यामुळे ते प्रॉफिट स्वॅपमुळे वगैरे कमी जास्त दिसून येतं. तर तुम्ही इथं पाहता की जवळपास 1.6560च्या आसपास आपलं प्रॉफिट सुरू आहे आणि हा ट्रेड इथं मी क्लोज करत आहे तर इथून रिव्हर्सची शक्यता वाटू शकते आणि आपलं टार्गेटच्या आसपास जवळ हा ट्रेड आलेला आहे. ओके, तर हा ट्रेड इथं मी क्लोज केलेला आहे आणि इथं तुम्ही पाहू शकता की हा एक ट्रेड आहे जो आपण स्कॅल्पिंगसाठी घेतलेला होता 7च्या मुवमेंटसाठी गोल्डमध्ये. तर याचं सुद्धा टार्गेट अचीव झालेलं आहे. याचं सुद्धा ॲनालिसिस आपल्या चॅनलवरती तुम्हाला पाहायला भेटेल आणि ओव्हरऑल तुम्ही स्क्रीन रेकॉर्डिंग पाहू शकता की ट्रेड हिस्ट्रीमध्ये पाहू शकता की टोटल आज आपले 3 ट्रेड झालेले आहेत. गोल्डमध्ये 2 आणि कॅडमध्ये 1, तर 3 ट्रेड आपले प्रॉफिटेबल आहेत आणि ओव्हरऑल आजचा जो प्रॉफिट आहे आपला $7.5-8 आसपास प्रॉफिट तुम्हाला इथे या व्हिडिओमध्ये दिसत आहे. तर अशीच ट्रेडिंगबद्दलची किंवा माहिती वगैरे तुम्हाला पाहिजे असेल, ॲनालिसिस कसं असतं माझं, काय असतं आणि परफेक्ट ट्रेड कसे मी शोधतो, तर नक्कीच चॅनलला तुम्ही सबस्क्राईब करू शकता आणि व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा जेणेकरून लोक आपल्याला फॉरेक्स मार्केट मराठीमधून शिकतील.